सो गाइस, जसं की तुम्ही बघितलं असेल काल रात्री करताना सांगितलं जाणार आहोत. चल लवकर जा. तयार झाली आहे, गाडी उडी आलेली आहे आपली, पाहू शकता तुम्ही. गाडी बाहेर लावून आहे. तो आता तयारी झाली आहे, आता निघतो घालतो आणि भेटू आपण गाडीमध्ये. हात लाग आता आपण कसं मंदिर, जे हनुमानजीचं मंदिर आहे माझ्या मागे मंदिर बोलत होते. आता आपण काही आणखीचा डोंगर पहायला झालो. स्टार्टिंगला दर्शन घ्यायला निघालो. आज शनिवार आहे म्हणून आता आपण शनिवार आहे तर म्हणजे पूजा करू थोडीफार आणि दर्शन घेऊ. मग आपण आपल्या रूटकडे निघू, कारण की अजून 6 महिन्यात हे शिवाच आहे. तर तुम्ही पहा. त्या पोरीच्या कंटाळा पाहिजे तर नेऊन सोडला त्यानं. सातही पोरीले त्या डोंगरावर. मग तेव्हापासून या नाव पडलं सातबनीचं डोंगर. डोंगर वत केली ती. लढाई खेळली पोराले जसं काही पोहोचत आहोत आपण. तुम्ही बघू शकता हा आहे सातबनीचा डोंगर. खाली उतरल्यावर तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. जसं काही आता तुम्ही बघितलं असेल, गाडी आता ते तिथे लावत आहे. गाडी लावत आहे तर आता आपण सफाई करून डोंगराला येणार आहोत. पाहू शकता गेट तिकडल्या साईडला आहे. आता कसं म्हणलं तर आपण म्हणजे आता अजून बहुत वरतं चढायचं आहे. तर बहुत भारी म्हणजे बहुत मोठी मोठी चढाई आहे. तर तुम्हाला दाखवतो चढाई कशी राहते, काय राहते. कारण की आता घरचे आपले अर्धे चढते नाही चढत. पाहू जेव्हा चढायला सुरुवात करेन, कारण की अजून अर्धे जण यायचे आहे. यांना लहान भाषा आहे तर पाहू शकता. घरचे बहुत सारे आहे. आता मामी, मावशी, आत्या सगळेच जण आलेले आहे. मोठे आहे सगळे. आपण चढू चढताना तुम्हाला दाखवतो. पाच चढल्यावर कसं होते. वरतूनही तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू दाखवल्यावर बघत राहा. तो आहे गेट आणि आता समोरच्या बघा पायऱ्या कशा आहे काय आहे. तर आता आपण जेव्हा चढू पाहू पायऱ्यावर कसं राहते आणि काय राहते. तर ठीक आहे, बघत राहा. अर्ध्यातून व्ह्यू दाखवेन तुम्हाला. कारण की असं चढाई म्हणलं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बहुत आनंद वाटत आहे, पण चढायला खूप मुश्किल आहे. दाखवा कसे राहते काय राहते. तर व्ह्यू एन्जॉय करा, मजा येते. बा कोणाकोणाची लहान होते तर कोणाकोणाची नाही होत ना, मजा येते. मजा चढणं होत नाही याच्यानं. आता एवढ्यापर्यंत थोडं घेतलं तर थकायला लागले. एवढीचे मजा येणार आहे. तुम्ही थांबा, तुम्ही पाहत राहा. व्हिडिओ मजा. जंगल इलाका है, सुंदर फायनल आहे. चालू केलं ना तू. जसं काही आता बघितलं असेल अर्ध्यापर्यंत आहोत. अजून आपले अर्धे नातेवाईक वरती गेले आहे 2-3 जण आणि आता तिथे गेले आहे. तो आता अजून मागं बाकी आहे अर्धे जण अर्धे. आता आपण अर्ध्यापर्यंत आहोत. तर अर्धे जण हाफायला लागले आहे, पचिना तर झाले. तर आता सध्याच्या याच्यामध्ये समोर जायचं आहे. अजून बहुत काही बाकी आहे आणि बहुत वरतं बाकी आहे. तर आता थोडा दूर जाऊ पर्यंत आता म्हणजे अर्ध्यापर्यंत जाऊ. अर्ध्यापर्यंत गेल्यानंतर मग तिथून अजून शूट घेतो तुमचा कसा आहे काय आहे. तर व्ह्यू कारण की पुरा जंगल एरिया आहे. तर ठीक आहे, पहा समोरचा व्ह्यू कसा राहते काय राहते. चला समोर. सो जसं काही आता तुम्ही बघितलं असेल, मी बसून आहो डोंगरावर आणि हा आपला मेन रस्ता दिसत आहे का नाही तुम्हाला माहीत नाही. तो जो टोक आहे तो मेन रस्ता आहे. आता
अजून बाकी आहे. रस्ता तुम्हाला दाखवतो. हा इकडल्या साईडचा रस्ता आहे. आता घुमून जावं लागते. तर आता घुमून गेल्यानंतर अजून आत्तापर्यंत अर्ध्यापर्यंत पोचलं. अजून वरतं चढायचं आहे. तुम्हाला वरची चढाई दाखवतो. तुम्ही वरची चढाई बघा. कारण की मेन म्हटलं तर कसं अजून वरच्या याच्यामध्ये चढायला बहुत काही असं घुमून जावं लागेल आपल्याला पहाडाच्या याच्यातून. आता अजून जे काही जाणकारी आहे ते थोडीफार मिळते ते तुम्हाला समोर गेल्यावर सांगतो कशी आहे. तर सो जसं काही आता चढत आहो. हा रूट आहे. समोरचा अजून बहुत काही व्ह्यू आहे. आता हळूहळू करता जातं. तुम्हाला म्हणलं तर सांगतो पहा म्हणून ते माझ्यावरची चढाई अजून बहुत चढाई बाकी आहे. मला समोरचा व्ह्यू पहा तुम्ही कसा आहे. तर अजून बहुत काही चढाई बाकी आहे बघा. दिसत आहे तुम्हाला चढाई. तर इथून चढत आपल्याला वरचं जावं लागेल. आणि मेन म्हणलं तर आता हे 7 बहिणीचा डोंगर कसा आहे का आहे. तर जसं की त्यांच्या बाबानं त्यांना इथं आणून सोडलं होतं. सो इथला व्ह्यू थोडाफार दाखवतो तुम्हाला. हा माझा मागचा व्ह्यू पाहण्यालायक थोडंफार बेस्ट तरी आहे. अजून वरतं गेल्यावर चढायचे अजून याचे आहे आपल्या घरचे. वरतं गेल्यावर अजून बहुत काही व्ह्यू बाकी आहे. आता गोल घुमून जायचं आपल्याला. बहुत काही थकला आहे माणूस. आणि हवा बी बहुत सही चालू आहे. थंडी पाणी येणार का काका. तर हा वरतं बहुत बाकी आहे बघा चढाई. ठीक आहे. हे समोरची चढाई थकवतो. हे आपले नागोबा बहुत भयानक थकवा घसरला माणूस. हा माझा छोटा बासा एवढा त्याला मजा येत आहे बहुत. हे आपले 5 भुजंग. चला वरतं हळूहळू हवा येत आहे. पाहण्यालायक सुंदर व्ह्यू. चलो अजून किती वरतं आहे ते पाहू. पकड वरतं चढा लागेल. पायऱ्या बघा. वरतं चढाई आहे. खाली नाही ना वर नाही. बहुत काही तकलीफ होत आहे. अशा याच्यात चढाई म्हणलं तर बहुत मुश्किल जाते. कमीत कमी म्हणलं तरी बहुतच तकलीफ आई हो. हे बघा सुंदर व्ह्यू. पुरा सुंदर. आता आपण वरतं गेल्यावर मग 7 बहिणी टाकवतो डायरेक्ट. ठीक आहे. बघा थकलो बहुत. चढताना नाही थकलो पण आता हे येथून वरतं चढताना बहुत थका येत आहे. बघा वरतं डायरेक्ट टॉप. जसं काही आता बघितलं असेल भाषेला वरतं खांद्यावर घेतला आहे. 7 बहिणीचा डोंगर मागं आहे. मंदिर मागं आहे. आपल्या घरची इकडे थांबून आहे. वरतं गेल्यावर हो चला समोर. अजून बहुत बाकी आहे. डोंगर बघा. ते 7 बहिणीचा डोंगर आहे. अंधरून दाखव आधी. अंधून शूट घे. बघा अंधरून 7 बहिणीचा डोंगर कसा काय आहे. हे आमचे मागचे गडी छोटे. हे छोटा कॅन्डेट. ह्यावेळेस तर नाही जमत पण पुढच्या वेळेस जाऊ यायला शिवकिल्ला घ्यावं. सो जसं काही आता कंडिशन त्याची बघू शकता. आमचा छोटा गडी आहे. आता त्याला ह्या गडावर काहून आणलं आहे कारण की मेन म्हटलं तर कसं समोरची जो शिवनेरी किल्ला या जो बाकीचे गड आहे ते बाकीचे जो गड नेणारे आहे त्याला शेअर करून आणायचे आहे. तर त्याच्यासाठी त्याला हे चढाई कशी राहते का राहते ते आमच्या छोट्या कॅन्डिडेट मतलब आमचा जो छोटा कॅन्डिडेट आहे आमचा जो मागचा त्याला गडचिल्ल्यावर फिरायला न्यायचा आहे म्हणून. सो व्ह्यू असा आहे. बहुत सुंदर व्ह्यू चालू आहे. हा आमचा छोटा कॅन्डिडेट फोटो काढी आमचा याचा ह्या कॅन्डिडेटले
शिवनेरी किल्ला, रायगड किल्ला आणि मेन म्हटलं तर आपला हरिहर किल्ला हा फिरवून आणायचा आहे, मतलब चढवायचा आहे. म्हणून ह्यासाठी याला आणलं होतं इथे. कारण की हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे, छोटा बहिणीचा मुलगा तो. सो आता इथं फोटोशूट मारू. फोटोशूट मारल्यानंतर अजून वरतं निघू. कारण की हा मागचा रोड माझा बघू शकता, हा रोड आहे. तिकडल्या साईडला जायचं आहे, तो दिसतंय तुम्हाला, तिकडल्या साईडला जायचं आहे. तिकडे जाऊन व्ह्यू बघा काय आहे, तर केसमय हालत आहे हे. ठीक आहे, पा व्ह्यू पात्र. सो इथून आता पायऱ्या चालू होतं. स्टार्टिंग मेन आहे हे आता चढत आहे. यांनी चढल्यावर आपण बी चढू. तुम्ही रस्त्यातला बघितलं असेल, मी तुम्हाला म्हणजे तुमचा जीव खाल्ला असेल, टाईमपास केला असेल, तर वरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. माझा भाचा चिमुकला छोटावाला त्याला घेऊन आता चालू. आता आम्ही वरतं, मजा येते. व्ह्यू पाहण्याला एक माझा मागचा व्ह्यू बघा. आता पायऱ्याच पायऱ्या, हवा चालू आहे. इथं थकलं माणूस, वरतं गेल्यावर व्ह्यू कसा राहते. माझी मम्मी बी आली नाही आणि मोठी मम्मी बी आली नाही. सो आता मी चढतो. पायऱ्याचा कडा आहे बघा, कडा पायऱ्या चढत आहे. आणि साईडल्यावर आपण गेल्यावर बघू. बघत राहा. जसं की आता वरतं पोचलेलो आहे. घरापाचचे आता कुठे गेले का गेले आपल्याला नाही माहीत. सो घराकडले कुठे गेले का गेले म्हणजे आपल्या नातेवाईक सर्वात वरतं बोललो आहे. हा व्ह्यू तुम्हाला 4 कोणत्यानं 4चे व्ह्यू दाखवतो. तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. बघा व्ह्यू, हा जसा म्हटलं तर हा वरचा पुरा व्ह्यू आहे. तिकडल्या साईडचा पहाड जो आहे तो छोटेवाले आहे. तिकडं एक आहे, तिकडल्या साईडला आहे. मेन म्हटलं तर मागच्या साईडला एक मंदिर आहे. आपण तिकडे जाऊ. घराकडे तिकडे गेले आहे, मी बी जातो. तिकडे गेल्यावर व्ह्यू पाहू आता आपण. ठीक आहे, कारण की वरता हवा बहुत चालू आहे जोराने, म्हणून आता समोर जाऊ. मंदिर आहे छोटं, तिथं जाऊ आणि बघू. सो एक छोटंसं मंदिर आहे इथे, दर्शन घेऊ, बघू. हे शंकरजीचं मंदिर, भोलेनाथ. हे आहे मंदिर शंकरजीचं इथे पडत्या अवस्थेत. हे आहे घर, वाटते घर आहे की कोठरी आहे आपल्याला नाही माहीत. सो घर टाईपच आहे पडले अवस्थेत. मूर्ती इथे एक आहे पडल्या अवस्थेत, नाही इथे एक मूर्ती आहे. सो तिकडला व्ह्यू तुम्ही बघितला असेल मागच्या साईडचा. आता इकडला व्ह्यू आहे, इकडला व्ह्यू दाखवतो आणि फोटोशूट मारतो. आपले नंदी महाराज. सो हे आपले परिवार, इथं नातेवाईक सगळे. ही वरचा व्ह्यू, हे इकडला व्ह्यू सुंदर आहे पाहण्यालायक. हे फोटोशूट मारू निघू. ठीक आहे. हो, जसं काही तुम्ही बघितलं असेल, फोटोशूट की झाले आहे आपले. पुरा व्ह्यू दाखवला तुम्हाला मागच्या साईडचा, समोरचा व्ह्यूचा. आता खाली उतरू अजून थोडंफार. आता खाली उतरल्यावर खालचे हालत यांचे कसे होते ते पाहू. कारण की जो चढताना हाल जो होते पसीना, तर ते खाली उतरताना होते का नाही होत ते आपल्याला नाही माहीत. सो आता खाली जाऊ. खाली गेल्यावर पाहू. खाली उतरताना काय नाही होत म्हणते, बघू. आता हालत कोणाकोणाची हालत पिवळी होते आणि साधी होते, पाहू आता खाली उतरताना. आता उतरत आहे हळूहळू, एक एक गेले, मी बी जातो. चला खाली. खाली उतरणं चालू आहे. गेली का नाही कोणत्या तलकडी आणि प्रेमान उतर. सो आता
खाली उतरत आहे. इकडला व्ह्यू असा आहे. आभाळ आलेला आहे पण पाणी येऊ नको म्हणा देवाला. आणखी मागचा व्ह्यू मी ह्यांले चढताना काही वाटलं नाही पण चढताना बहुत तकलीफ झाली पण आता उतरताना रप्प 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 खाली उतरत आहे. कारण की आता अर्ध्यापर्यंत म्हणजे थोड्यापर्यंत पोचलोच आहो खाली. आता पोचत आहो हळूहळू उतरत आहे एक 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 एक. सो उतरल्यावर आता आपण डायरेक्ट भेटू मंदिरापाशी सात बहिणीचा. माझ्या भावानं थोडेसे शूट घेतले मी तिथं जाऊन थोडाफार सांगेल तुम्हाला कसं आहे का तो. ठीक आहे भेटू आपण डायरेक्ट मंदिरापाशी. सो बघितलं असेल इकडं मूर्त्या ठेवून आहे. मूर्त्या ठेवून आता याची जानकारी घरी गेल्यावर तुम्हाला कळवतो थोडंफार. हे माझा भाषा माझी मावशी बाकीच्या खाली गेल्या तर आता तिथं गेल्यावर बघू खाली गेल्यावर. ठीक आहे डायरेक्ट भेटू आपण खाली सर्वात. कपडे नाही भेटायचे त्यांनी आणून सोडलं इथं. अच्छा ते एकच सात बहिणी होत्या. त्यांचं लालन पोषण बरोबर होत नव्हतं. पाणी बॉटल वगैरे आता त्या काळामध्ये थांबा तो शेणीच्या कोपल्या धरून आल्या तशा शेणीच्या नाही का एक घाव द्यायची आल्या ना का देवाची नवतड्याच्या मानाच्या त्या गाय खाऊन गेल्या. गाय झाल्यावर आता देवाची तिथंच नाही खाल्लेला तो भाऊ का नाही तर त्या बहिणी लढत तो भावाचा डोंगर तो फसला आणि बहिणीचा चढला. जत्रा वगैरे भरते इथं. ते साईडले केल्यात ना ते उमटलेले आहेत का? उमटलेले आहेत त्या दिसलेच नाही कुठं आता. पहिले दिसायच्या दगडावरती आता त्या नाही का दिसत नाही म्हणून एका महाराजांनी ह्या प्रत्येक मूर्ती केल्या आहेत ना मधात वगैरे नाही का. दत्तात्रेयची मूर्ती आहे गणपतीची आहे त्या वरती आहेत ते एकदम सात. हा हा त्या सगळ्या मानल्या आहेत एकाच महाराजांनी. इंग्रजी नव्हतं कांद्याची ना थोडीशी त्याला करता चिवडं काकू येतं तुम्हाला किती वर्ष झाले जी? 4 वर्ष झाले काकूले. 4 वर्ष. आता डोंगर खचला कोणता तो तिकडला? हो हो म्हणजे तो जसा लढे त्याचा चढेल हासे त्याचा कसे म्हणतात नाही का. त्या बहिणी आता चढला तो भावाचा खचला. 7 बहिणीने एक भाऊ होता. पाणी बाटल दादा मान्याच्या पोरी हो त्या आता पहिल्या काळामध्ये जेव्हा खा घ्यायला थोडसा वयास राय नाही का पहिला नवतड्या दिसत नाही काय. नवतड्याच्या होत्या आता नवतड्याच्या. हा नवतडा शेणीले आल्या शेणीच्या टोपल्या घेऊन आल्या त्या भुलल्या जशा भुलून गेल्या तर आता येऊन बसल्या येते. आता देवाच करणी पळेल तिथं आता तो डोंगर चढूनच गेला म्हणून तो म्हणतात. तर अशी आता जसं पाहू गेल्यावर आता समोर. ठीक आहे. सो जसं काही गाईस तुम्हाला म्हटलं होतं की वरतं पायऱ्यावर सांगितलं होतं की खाली पोचल्यावर भेटू बा म्हणून. तर तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत पोचल्यावर माझी मम्मीनं मोठी माय वरतपर्यंत नाही अर्ध्यापर्यंत आले कारण की जाऊ नाही शकले थकले होते म्हणून. तर मी बाबा आहे मावशीनं मामी आहे आणि माझे भाषेनं माझा भाऊगी वरतपर्यंत आलतो. वरतं तुम्ही बघितलंच असेल. सो आता खाली उतरताना आता अर्धेजण तिथं बसले आहे ते बघू शकता. माझी मावशी मामा आणि बाबा बसले आहे तिथं. सो आता इथून पाणी नाश्ता खायचा जे काही खायचं आहे त्यांनी आता माहीत नाही खात नाही का मला नाही माहीत. पण आता खाल्ल्यावर डायरेक्ट निघू आपण आता डायरेक्ट मुक्ताबाईकडं बघा गाडीमध्ये. सो जसं काही गाईज आता मुक्ताई पाहायला जाणार होतो पण आता मुक्ताबाई पाहायला जायला मग चांगला पाणी आल्यावर जाजो बदलून पडते पाणी पाण्याच्या याच्यामध्ये धबधबा खाली पडते. आता काहीच का वारला काय. सो आता तिकडे काही पाहण्यालायक असं आहे काय नाही म्हणते. तो आता
कॅन्सल करू, कारण की 5च्या नंतर तसंही करून बंद राहते म्हणते. तर आता कॅन्सल. त्याच्यानंतर आता कधी टाईम मिळेल, नाहीतर आता तसंही मित्रांना प्लॅन बनवलाच आहे मुक्ताईला जाण्याचा. बायले काय का आता आमचा हा एवढा परिसर आपण तेथे नाही आहे. पाणी जेव्हा पडल पाहू. नाही, आता हा नाही. तुम्हाला ब्लॉग आवडलेला असेल, 7 बहिणीचा डोंगर, तो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला बेल आयकन दाबायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बघत राहा.